जर एखाद्या व्यक्तीने आपल्याला पेमेंट चेकद्वारे केलं तर सर्वप्रथम तर तो चेक आपल्याला 90 दिवसाच्या आत बँकेत भरला पाहिजे। आणि आपण बँकेत चेक भरला आणि काही कारणास्तव तो बाउन्स झाला आणि त्यानंतर आपण त्या व्यक्तीला फोन करतोय, त्याने फोन उचलला नाही, उडवाउडवीची उत्तरं दिली, तर अशा वेळी आपण काय करणार? आपले पैसे बुडाले का? तर नाही। यासाठी निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्टच्या कलम 138 अंतर्गत आपण कोर्टामध्ये तक्रार दाखल करू शकता। त्यासाठी ज्या दिवशी तुम्ही चेक भरला त्यानंतर तुम्हाला जर चेक बाउन्स झाला तर रिटर्न मेमो येतो। तर ज्या तारखेला हा रिटर्न मेमो आलेला आहे त्या दिवसापासून 30 दिवसाच्या आत तुम्हाला एक कायदेशीर नोटीस समोरच्या व्यक्तीला पाठवावी लागते। ही कायदेशीर नोटीस पाठवल्यानंतर त्याच्या पुढचे 15 दिवस आपल्याला वाट पाहावी लागते समोरच्या व्यक्तीच्या उत्तराची किंवा त्याची काय प्रतिक्रिया येते याची। आणि जर काही त्याची प्रतिक्रिया किंवा उत्तर काही आलंच नाही तर मग मात्र त्या पुढच्या 30 दिवसांमध्ये आपण कोर्टामध्ये केस दाखल करू शकतो। आता ही केस दाखल केल्यानंतर मग समोरच्या व्यक्तीला कोर्टाकडून समन्स दिले जातात आणि जर मग हे समन्स पोहोचूनही जर ती व्यक्ती या कोर्ट प्रोसिडिंगला काही प्रतिसाद देत नसेल तर मग तिला आधी बेलेबल वॉरंट काढला जातो आणि त्यानंतर नॉन बेलेबल वॉरंट काढला जातो। अशा प्रकारे ही 138 ची प्रोसेस सुरू होते।